विचार करा माहुल्यानो ती माई कशी होती जिने पदरात सांभाळले दिवाला ती माई कशी होती वा वा सुंदरशी रमाई सादर करणार आहे. 27 मे 1935 मध्ये माता रमाईचे निधन झाले आणि वरणीच्या मशानात माता रमाईला नेलं. कारण टाईम कमी आहे म्हणून, कारण रमाई मला एवढ्या घाईघाई जमत नाही, पण तरी मी तुमच्यासाठी रमाई गावं, कारण रमाई नाही झाली तर मला योग्य वाटणार नाही म्हणून शॉर्टकटमध्ये रमाई सादर करते. रमाईला जेव्हा मशानभूमीमध्ये नेतात, चितेवर लेटवतात आणि बाबासाहेबापाशी कार्यकर्ते येतात की बाबासाहेब माता रमाईला अग्नी द्या. माता रमाईला अग्नी द्या. आणि जेव्हा बाबासाहेब माता रमाईला अग्नी देण्यासाठी जातात तेव्हा माता रमाईकडे एकसारखे बाबासाहेब पाहता बाबासाहेबाच्या मनात एक कल्पना येते. ती काय येते त्यांचं मन मी तुम्हाला या गीतातून सादर करते. लक्ष असू द्या. 27 मेला साल 35 ला निधन रमाचे झाले. साल 35 ला निधन रमाचे झाले. निधन रमाचे झाले. निधन रमाचे झाले. भीमरायाच्या जीवनामध्ये मोठे संकट आले. मोठे संकट आले. मोठे संकट आले. वरडीच्या त्या माशानात अश्रूने भीम ढाले. वरडीच्या त्या माशानात अश्रूने भीम ढाले. अग्नी देता तिच्या चितेला रडता रडता बोले. जिने जपले हो, जिने जपले हो माझ्या प्राणाला. जिने जपले हो माझ्या प्राणाला. कैसे जाडू मी या माझ्या रामूला. जिने जपले हो माझ्या प्राणाला. कैसे जाडू मी या माझ्या रामूला. जिने जपले हो माझ्या प्राणाला. कैसे जाडू मी या माझ्या रामूला. माँ कैसी होती है? माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात खाली नहीं जाती. माँ कारण 9 एका लेकराची आई होता येते आम्हाला, 2 लेकराची आई होता येते. 9 कोटी लेकरांची आई कशी झाली असेल ओ रमाई, जगातलं पहिलं उदाहरण. माँ तेरा दर्जा आसमान से ऊंचा है, ममता का हिमालय तेरे कद से नीचा है. अरे 9 करोड़ों बच्चे कैसे संभाले माँ रमाई ने.
मेरे माँ से पूछा है कि माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती। एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती। जीने जपले हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी माझ्या रामूला तिने जपले हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी माझ्या रामूला आमचे पोरं पोरीसाठी जीव देतात. मी तुम्हाला सांगितलं की आमच्यावर सगळ्यात पहिलं प्रेम करणारी म्हणजे आमची आई. आमचे डोळे उघडायच्या अगोदर पासून तर डोळे तिचे मिटेपर्यंत इतकं प्रेम, सर्वात पहिलं प्रेम आमचं कोण तर आमची आई. पण आमचे पोरं पोरीसाठी जीव देतात. पोरीसाठी जीव देऊ नका रे. जीवन द्यायचं असेल तुम्हाला तर देशासाठी द्या. तुमची माय बहीण तुमच्या कोणा संकटात सापडली असेल तर त्याच्यासाठी जीव द्या. पोरीसाठी जीव देऊ नका. माय कशी असते, कारण आम्ही किती म्हातारं झालो तरी आमचं लहानपण, बचपन आमचं जिवंत तेथपर्यंत राहते जेथपर्यंत आमचे मायबाप जिवंत आहे. ज्याचे मायबाप जिवंत आहे तो जगात सगळ्यात भाग्यशाली माणूस आहे. किती 60 वर्षाचं झालो तरी आमच्या आईच्या डोक्यावर जेव्हा आम्ही मुंडकं ठेवतो तेव्हा असं वाटते की आम्ही आजही लहान आहोत. आमचा बचपन, आमचे मायबाप आहे तेथपर्यंत जिवंत राहते. माझी आई 15 वर्षे माझ्या जवळ होती. आत्ता भावाच्या घरी गेली आणि तिथंच पडली, पाय तोडून घेतला, वजन जास्त आहे, जाग्यावर बसली. पण जेव्हा घराच्या बाहेर निघो तेव्हा प्रत्येक वेळा माझ्या गाडीपाशी यायची. चाची बोले चूड़ी लाना, बहन बोले कंगन लाना, कोई बोले झुमके लाना तो कोई बोले जूता लाना. एक मेरी माँ ऐसी थी यारो जो मेरे गाड़ी के पास आके कहती थी कि बेटी घर लौट कर चलती है ना, घर लौट कर चलती है. जीने जपले हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी माझ्या रामूला तिने जपले हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी माझ्या रामूला. कारण आई कशी असते, आई सखी असो की सावत्र असो, आई फक्त आई असते. खरंच माय मावल्यांनो, तुमच्या घरी तुमच्या भावाचं, बहिणीचं एखादं कोण टाकून दिलेलं लेकरू जर कोणी तुमचा नवरा उचलून आणत असेल किंवा खरंच तुमच्या पहिल्या नवऱ्याचं पहिलं लेकरू असेल त्याला सुद्धा आपलं समजा. एका 6 वर्षाचं 7 वर्षाचं लेकरू राहते, आई मरते, त्याचा बाप लगेच 2-4-6 महिन्यात दुसरी आई बायको करून आणते. मग ते दुसरी आई येते, त्याला म्हणते बाळा एवढं झाडून टाकलं तर जेवायला देणार नाही. तो बाळा झाडून टाकते. एवढे भांडे घास नाही तर जेवायला देणार नाही. तो बाळ भांडे घासते. एक दिवस त्याला म्हणते बाळा तेवढी साडी माझी प्रेस करून घे. बाळ म्हणते आई मी अजून प्रेस केली नाही एवढी मोठी साडी, मला प्रेस नाही करता येत. आई म्हणते नाही तू प्रेस नाही करणं येत, तुला जेवता कसं येते, जर नाही केलं कामं तर मी तुला जेवायला देणार नाही. एवढ्या मोठ्या साडीची प्रेस करायला जाते आणि प्रेस करता करता चुकून त्याच्या हातानं साडीचा पदर जळते. जसा पदर जळते तशी आई येते तिकडून, हरामखोरा तुला खाता येते, साडी प्रेस करता येत नाही, चल शर्ट काढ आणि खाली झोप. त्याला बाळाला असं वाटते की आई मला एवढी सजा देत आहे की मी आईच्या पाया लागावं, म्हणून पाठी शर्ट अंगातलं काढते आणि आईच्या पायापाशी झुकते. त्या सावत्र आईच्या पायापाशी झुकते. ती आई प्रेस उचलते आणि त्या पोराच्या पाठीवर प्रेस ठेवते. पोरगा जोरात ओरडते आई, शर्ट घालते आणि जाऊन 3 दिवस बाळा बिमार पडते. एक दिवस त्या बाळाचा 3ऱ्या दिवशी मास्तर बापाला भेटते की भाऊ तुमचा मुलगा शाळेत येत नाही, काय झालं. महेंद्र रायपुरे व विजय वानखडे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून धम्मदान आलेलं आहे. मला 200 रुपयाचं खूप खूप धन्यवाद. 3 दिवस बाळा बिमार पडते. त्याचा मास्तर त्याच्या बापाला भेटते आणि म्हणते की 3 दिवस झाले तुमचा मुलगा शाळेत आला नाही, काय झालं. म्हणून बाप घरी जाते आणि विचारते की बाळा कुठं आहे. तर बाळा झोपला असते. त्याच्यापाशी जाते, बाळा तुझी तब्येत खराब आहे का रे. मला आता मास्तर भेटला की तुझी तब्येत चांगली नाही, तुझी तब्येत जर खराब होती तर मग तू आईला का नाही सांगितलं. बाळा चुपच राहते, काही सांगत नाही. तेव्हा बाप म्हणते बाळा तुझ्या पहिल्या आणि आईत काय फरक आहे रे.
काय वाटलं तुला पहिली आई तर ही आई? तेव्हा बाळ म्हणते, बाबा पहिली आई फार खोटारडी होती. जे पहिली सगळी आई होती ना. कोण बोलत आहे रे? कोण बोलत आहे? ज्याईले प्रोग्राम बघायचा असेल बघा, नाही तर लवकर इथून बाजूला वळा. आवाज जर आला ते कोणतं सांगितलं नाही म्हणून तुम्ही, तुम्हाला तमाशा वाटून राहिला का इथं? बाळाला विचारते की बाळ पहिली आई तर हे आई काय फरक आहे? तेव्हा बाळ म्हणते, आई दादा बाबा पहिली आई फार खोटारडी होती, ही आई खरी आहे. कसं काय? पहिली आई मला म्हणायची, बाळा एवढे भांडे घास, नाही घासले तर जेवायला देणार नाही. भांडे घासत नव्हतो बाबा, तरी आई माझ्या तोंडात घास घालायची. म्हणायची, बाळा तेवढं झाडून टाक, जर नाही घास झाडून टाकलं तर तुला जेवायला देणार नाही. नाही झाडलं तरी आई थोड्या वेळाने यायची बाबा आणि माझ्या तोंडात घास घालून मला जीव घालायची. पण ही आई खरी आहे बाबा. 3 दिवस झाले मी भांडे घासलो नाही, म्हणून 3 दिवसापासून मला जेवायला दिलं नाही. ही आई खरी आहे बाबा. माझी आई जी होती पहिली ती खोटी होती. आई आई कशी असते? एका आईचा चष्मा फुटते आणि ती आई पोराला म्हणते की बाळ माझा चष्मा फुटला, माझा एवढा चष्मा जोडून आण. तेव्हा मुलगा म्हणते, आई ह्या महिन्यात माझा हात जरा तंग आहे, दुसऱ्या महिन्यात तुझा चष्मा करून आणेल. दुसऱ्या महिन्यात जेव्हा आई म्हणते तेव्हा सून म्हणते की तुमच्या आईला कोणतं काम आहे चष्म्याचं? तुमची आई काय करते चष्मा बघून? तुमच्या आईला चष्मा पाहिजे. इंडियन आर्मी महारितिमा यांच्याकडून 500 रुपये भेटायला मला खूप खूप धन्यवाद आहे रमाईच्या गीतावर. तेव्हा ती आई म्हणते की बाळ माझा चष्मा करून आण. तेव्हा सून म्हणते, काय काम आहे तुमच्या आईला चष्म्याचं? तेव्हा आई म्हणते की काश मेरा टूटा हुआ चष्मा बना दिया होता बेटा, काश मेरा टूटा हुआ चष्मा बना दिया होता बेटा, तो मैं अच्छा मुहूर्त अच्छा शगुन देख सकती थी. किसको दुनिया देखने का शौक है मेरे लाल? चश्मा लगा के मैं तेरी सूरत देख सकती थी, मैं तेरी सूरत देख जीने सपने हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी माझ्या रामूला. जिने जपले हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी माझ्या. माझ्यासोबत जे हार्मोनियमवर होते आता कोरस करत आहे बघा, त्यांच्या हातात पायाला पॅरेलेस मारला, पण बाबासाहेबाचं गुणगान आजही तुम्ही त्यांच्या आवाजात दम बघा. त्यांनी या लहान बहिणीला 100 रुपयाच्या रूपात मला आशीर्वाद दिला या रमाईवर. खरंच खूप खूप धन्यवाद, आभारी आहे मी त्यांची. जय भीम. साऊंड आले भाऊ यांच्याकडून पुन्हा 100 रुपये आले मला. जिने जपले हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी माझ्या रामूला. जिने जपले हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी माझ्या रामूला. दोन समाजासाठी मी दिन रात्री होतो संघर्षात. ज्ञान मिळण्या शिक्षण घेण्या जाता परदेशात. गोटी मातेली जाताना यायची भेटीसाठी. हसता हसता निरोप देई समुद्राच्या काठी. सदा लपविले तिने अश्रूला, तिने लपविले सदा अश्रूला. कैसे जाडू मी या माझ्या रामूला. जिने जपले हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी माझ्या रामूला. जपले हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी माझ्या रामूला. टाइम फार कमी आहे, मला आणखी एक गाणं गायचं आहे, त्याच्यामुळं रमाई मधातच बंद करते, कारण मला कमी वेळात तुम्हाला जास्त जास्त ऐकवायचं आहे.
घाई घाई रमाई होत नाही, पण राजू भाऊ देवगडे, आंबेडकर चळवळीचा ठाण्यावाग यांच्या मूर्तीप्रीतर राजू भाऊ गावंडे यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. तसेच तुम्हाला माहित आहे इथे भूतलिंगे मला पाहायला मिळाली नाही. स्वप्नील शेंडे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. कारण आम्हाला चळवळीसाठी काय करायचं काय नाही करायचं हे जगपंत आम्हाला समजत नाही. आमचे मिलिंद भाऊ शेंडे अहोरात्र मेहनत करत आहेत, त्यांना तुम्ही साथ द्या. कारण आम्ही म्हणतो आमचा जोही नेता उभा असेल, आम्ही म्हणतो आमच्या राजाला साथ द्या. आमचा राजा कोण? बाबासाहेबांनी तर राजेशाही कधीचीच नष्ट केलेली आहे. बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे, कारण जो नेते आहे तो आमचा नौकर आहे, कारण आमच्यापासून नेता निवडून येतो. म्हणून आता आम्हाला त्याला निवडून द्यायचं नाही, आम्हाला आमच्या माणसाला निवडून द्यायचं आहे. मिलिंद भाऊ शेंडे सारखे लोक समाजकार्य करण्यासाठी आमच्या समाजात पाहिजे. म्हणून सुंदरसा विषय सादर करणारे तुम्हाला माहिती आहे बौद्धगयासाठी आम्ही लढा देत आहोत की बौद्ध विहार आम्हाला भेटलं पाहिजे. कोणाकोणाला वाटते की बौद्ध विहार आम्हाला भेटलं पाहिजे? हात वर करून सांगा मला. मी आता बौद्धगयाला गेली होती तेव्हा सानवी शिंदे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. आता बौद्धगयाला गेले होते आणि तिथे एक इशारा देऊन आली. आता कोण कोण मला सपोर्ट करणार आहे पहिले पूर्ण प्रसिद्धी करणार आहे की मी दिल्लीला महाबोधी विहारासाठी आमरण उपोषण करणार आहे. कोण कोण माझ्या सोबत येणार आहे तिथं? कोण कोण मला साथ देणार आहे? हात वर करून सांगा. आमरण उपोषण दिल्लीला करणार आहे आणि बाकीच्या तुम्ही घरात बसणार. बाबासाहेबांच्या लेखी मनाची लाज वाटते तुम्हाला. तुम्ही कोण कोण येणार आहे रे बापे? हो हा चला बाबा, हे लेकरं तरी कमच कम आहेत, भाऊ तरी आहेत माझ्यासोबत. मी म्हणतो बाई नाही तर काही नाही, अशा बाया भेटल्या तर झाला सत्याना. त्याला सत्यानं चुनत आणा लागते. मग प्रत्येक बाईला वाटते काय करायचं लेनदेन आपल्याला. मस्त नवरा आणि 2 लेकरं झाले, नवऱ्याला भाकरी करून खाऊ घालायच्या बस आणि बस नवऱ्याने थोडासा लाड केला आपला म्हणजे जमलं. काय हा 2 गोष्टी, चूल आणि मूल. लेकरं खंडीनं पैदा करा आणि लेकराला नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला. 3 टाईम. ज्यांना अशा बायासाठी तर मनुस्मृती आली पाहिजे, डबल चांगली शकली पाहिजे याची तेला मिठानं. म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे. आम्हाला बौद्ध विहारासाठी आम्ही जो लढा देत आहोत. आता एक गाणं देतो म्हणते चांगला. चल जाऊ चल. वा 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 वा.